नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज गुरुवार दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. त्यानिमित्ताने आज आपण श्री स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज या दोघांमध्ये काय साम्य आहे हे जाणून घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर मंडळी, माघ वद्य सप्तमी म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. गजानन महाराजांवर ब्रह्मांड नायक असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची असीम कृपा होती. स्वामींचे गजानन महाराजांना दैवी मार्गदर्शन लाभले होते. स्वामी समर्थांच्या आदेशानुसारच गजानन महाराजांनी अलौकिक कार्य करत भक्तांचे कल्याण केले असे सांगितले जाते. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे पूर्णावतार मानले जातात. स्वामींचे कोट्यावधी भक्तगण आहेत. स्वामींची शिष्य परंपरा ही मोठी थोर आहे. याच शिष्य परंपरेतील एक दैवी शिष्य असे सहज म्हणता येतील असे शेगावीचे गजानन महाराज आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गजानन महाराज यांच्या चरित्रात अनेक साम्य आढळतात असे सांगितले जाते. यावेळेस गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन आल्यामुळे स्वामी महाराज आणि गजानन महाराज या दोघांचे केलेले पूजन, नामस्मरण, आराधना, जप, मंत्रपठण अतिशय शुभ आणि पुण्यफलदायी मानले जाते असे म्हणतात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज यांच्यात अनेक प्रकारे साम्य आढळते असे सांगितले जाते. दोघेही परमहंस संन्यासी होते. दोघेही अजानुबाहू होते. दोघेही अत्यंत गूढ बोलत. गजानन महाराज स्वामी समर्थ महाराज समाधीस्थ होण्याच्या काही दिवस आधी शेगावात प्रकट झाले. या दोन महापुरुषांची भेट झाली असे अनेकांचे मत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांप्रमाणे गजानन महाराज हे स्वयंभू होते. दोघांचे चरित्र वाचल्यावर त्यांच्यातील साम्य प्रकर्षाने लक्षात येते आणि हे दोघे भौतिकदृष्ट्या दोन दिसले तरी प्रत्यक्षात एकच असावे असे वाटते असे अनेक जण म्हणतात. गजानन महाराज शेगावला येण्यापूर्वी कोठे होते, ते कुठून आणि कसे आले या संबंधीचे वर्णन दासगणू महाराजांनी लिहिलेल्या श्री गजानन विजय ग्रंथात नाही, परंतु तुकाराम रामचंद्र नागलकर यांनी याबाबत काही माहिती लिहून ठेवल्याचे सांगितले जाते. श्री गजानन महाराज शेगावला येण्याआधी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या आश्रमात होते. तिथे त्यांनी आपले बालपण घालविले. अक्कलकोट स्वामींजवळ एक दिवस गजानन महाराज पहाटेच्या वेळी पोहोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते. महाराज स्वामींना भेटता क्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले. स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती निहाळली, सिद्धपुरुष होण्याचा आशीर्वाद दिला आणि त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननाच्या पाया पडत. अशा प्रकारे स्वामींनी बाल गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले व आपल्या समाधीची त्यांना जाणीव करून दिली असे सांगितले जाते. अक्कलकोट स्वामींनी गजानन महाराजांना सांगितले की तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नीतीने कितीही वार केले तरी यात कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि मग पुढे जा. स्वामींचा आदेश घेऊन महाराजांनी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उंबरठ्यावरती डोके ठेवले व मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला आणि त्याला वाटले की ही भुताटकी आहे की काय. पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भूतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असे भलते काय होत आहे असे मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीरामचरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन त्याने विचार केला की ही कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले. महाराज त्याच्या डोक्यावरून आईच्या ममतेने हात फिरवून म्हणाले की अरे, तुझे जीवन पिंजरातल्या पोपटासारखे झाले आहे. तुझ्या अंतरी अजूनही षड्रिपू पशु बनून राहिलेले आहेत. त्यांना दूर कर. अखंड श्रीराम नाम घे आणि मुक्त होऊन जा. पुजारी गहिवरला आणि त्याने वरती पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. त्याने इकडे तिकडे बरेच शोधाशोध केली पण ती दिव्य विभूती त्याला काही भेटली नाही. पण आता तो अंतर्बाह्य शुद्ध झाला होता. तर मंडळी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
हम गया नहीं जिंदा है असे स्वामी समर्थ महाराजांनी भाविकांना आश्वस्त केले होते. अगदी त्याचप्रमाणे अवतार सांगता करताना गजानन महाराज म्हणाले की मी गेलो असे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका. मी आहे येथेच, दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहोत येथेच, तुम्हा सांभाळण्यापरी सत्य तुमचा विसर न पडणे नसे. यावरूनच श्री स्वामी समर्थ महाराजांनी तसेच गजानन महाराजांनी आपल्या भाविकांना आपण कायम तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिल्याचे दिसून येते असे म्हटले जाते. आजही लाखो भाविक गजानन महाराजांच्या चरणी लीन होतात, नतमस्तक होतात. श्री गजानन विजय या ग्रंथाचे नित्यनेमाने पारायण केले जाते. आज प्रकट दिनानिमित्त महाराजांचे मनोभावे स्मरण करूया आणि म्हणूया, श्री गजानन जय गजानन, गणगण गणात बोते, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.